ही फल आहे. चायनीज आहे का जापनीज आहे माहिती नाही, पण कुठे माहिती इंग्लिशमध्ये लिहिलेली नाही आहे. जात होतो, मुलांची शाळा सुटली आहे तिकडे, एवढी गर्दी करून ठेवलंय, भांडतात आहे पास होण्यासाठी. शूज बघा, बॉक्स होता पण मी घेतला नाही. कितीचे पडले, स्वातंत्र्य 900 रुपयाचे. म्हणजे तसं बघायला गेलं तर ब्रँडच्या सकट मध्ये आरामात 4000-5000 रुपयाला विकले असते, पण बार्गेनिंग करून घेतले असं काही नाही. त्याची पण किंमत तितकीच होती, 3500 रुपये किंमत सांगितलेली. 3.5 नंतर मी त्याच्यातला जो एकदम थोडासा काय म्हणतात एकदम छोटासा एकदम खराब होता तो फक्त घेतला. कारण का तर मला फक्त वापरायचं आहे, असं काय शोबाजी करत बसायचं नाही आहे. आणि हे आहेत पण इमर्जन्सी म्हटलं ठेवूया एक जोड. कारण आता जसं कॅमेऱ्याचं झालं बघा, आता मोबाईलने करावं लागतं आहे. गोप्रोवरती डिपेंड राहिलो, दगा दिला. त्याचे रिव्ह्यू वाचलेले मी, पण स्वस्तामध्ये पडला, डिस्काउंट होतं 50% ॲमेझॉन सेलवरती, म्हणून घेतलेला. आता काय जाऊ दे, बघायला लागेल. आणि इथे मला कुठे गोप्रोचं हे भेटलं ना, मला वाटतं अनोईमध्ये वगैरे भेटलं. पेट्रोल पंप आहे. आणि अंडरवेअर भेटलेत 250 रुपयाचे. क्वालिटी बघाल तर मला नाही वाटत मुंबईमध्ये त्या क्वालिटीचे कोण 2000च्या खाली देईल असे आहेत. म्हणजे डेव्हिड बॅकहम कॉपी नाही म्हणत, कॉपी तर देऊ शकतील. कॉपी तुम्हाला कॉफेट मार्केटला भेटेल, पण त्या कॉपीवरती पण क्वालिटी समजते तुमची. हे हातामध्ये घेतल्यावरच त्याचं मटेरियलच समजतं प्रॉपर, एकदम ड्राय फिट आणि आतमधून सॉफ्ट. इम्पॉर्टंट असं आहे. सोन्याचं दुकान बघा, कॉर्नर, हे मार्केट आहे. इथून पुढे राईटला गेल्यावर जिम लागते. आज जिम बंद होती, माहिती नाही काय काय.